नमस्कार मंडळी, मी मोनिका। आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत। परवाच आईला सोबत घेऊन लोणचं केलं। आईच्या हातचं लोणचं आमच्या अख्ख्या फॅमिलीत प्रसिद्ध आहे। आता पुण्या मुंबई सारखं आमच्याकडे 1-2 किलोच्या प्रमाणात लोणचं केलं जात नाही, तर 10 किलो 15 किलोच्या मापात लोणचं केलं जातं। 10 किलोचं माप मी तुम्हाला सांगते आणि कसं करायचं त्याची कृती सुद्धा सांगते। तर साहित्य बघा आपल्याला काय काय लागतंय। कैऱ्या 10 किलो, मीठ 1.5 किलो, गोडे तेल किंवा शेंगदाणा तेल 2 किलो, बेडगी मिरचीचं तिखट अर्धा किलो, मोहरीची डाळ 3 पाव, बडीशोप आध पाव किंवा एक मध्यम वाटी भरून, मेथी दाणे 150 ग्राम, धणे 150 ग्राम याची जाडसर अशी पूड करून घ्यायची। लोणच्याचा मसाला हिंग 2 चमचे, चक्रफूल 7 ते 8, दालचिनी 8 ते 10। आता दालचिनी ही बोटाच्या एका पेरा एवढा एक तुकडा असे 8 ते 10 तुकडे घ्यायचेत। मिरे 18 ते 20, लवंगा 20, सुंठ बोटाच्या पेरा एवढे 2 तुकडे घ्यायचेत। मसाला वेलदोडे 10। हा सगळा मसाला थोडा जाडसर कुटून जायफळाचा 1 तुकडा आणि हिरवे वेलदोडे 10-12 4 चमचे साखरेसोबत मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं। सर्वप्रथम कैऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला 2 तास किंवा दिवसभर पाण्यात भिजत ठेवायच्या आहेत, म्हणजे त्याच्यावरचा जो चीक असतो तो निघून जातो आणि व्यवस्थित चोळून त्या कैऱ्या धुवून घ्यायच्यात आणि स्वच्छ कापडाने त्या पुसून घ्यायच्यात। कैरी फोडण्याची वेळ येते, त्याला वेगवेगळ्या भागात वेगवेगळे नावं असू शकतील। आमच्याकडे त्याला सुळा म्हटलं जातं। तर या सुळ्यावर कैऱ्याच्या फोड्या करून घ्यायच्यात। आतला जो गर असतो कैरीच्या आतला, तर तो सुद्धा काढून व्यवस्थित कैऱ्या ज्या आहेत त्या फोडी स्वच्छ पुसून घ्यायच्यात। आता जो आपण मसाला तयार केलेला असतो तर त्याच्यात आपल्याला तेल घालायचं असतं। तर हे तेल गोडे तेल घेऊ शकतात किंवा मग तुम्ही शेंगदाण्याचं तेल घेऊ शकतात। तर तेल हे गरम आपल्याला कढईत तापवत ठेवायचे आहे। कडकडीत तेल तापलं की या मसाल्यावर ते आपल्याला ओतायचं आहे आणि मसाला व्यवस्थित त्याच्यात मिक्स करून घ्यायचा आहे। आता हे मिश्रण जे आहे मसाल्याचं, ते तेल गरम असतं, मसाला आपला गरम असतो, म्हणून मग दिवसभर हे तेल थंड होईपर्यंत हा मसाला थंड होऊ द्यायचा आहे। आणि कैऱ्या ज्या आहेत त्या सुद्धा आपल्या थोडा वेळ पंख्याच्या हवेखाली ठेवायच्या आहेत, किंवा तुम्ही मीठ आणि हळद लावून कैऱ्या या 2-3 तास ठेवू शकतात किंवा रात्रभर ठेवल्यात तरी चालतील। आणि मग दुसऱ्या दिवशी ज्या आहेत त्या उन्हात ह्या कैऱ्या ज्या आहेत त्या थोड्याशा उन्हाला घालायच्यात, म्हणजे त्याच्यातलं मॉइश्चरचं जे प्रमाण असतं ते कमी होईल आणि आपलं लोणचं जे आहे ते जास्त दिवस टिकायला मदत होते। आता कैऱ्या सुद्धा आपल्या दुसऱ्या दिवशी ह्या मॉइश्चर त्याचं प्रमाण कमी झालेलं असतं आणि आपला मसाला सुद्धा गार झालेला असतो। आता या मसाल्यात ह्या कैऱ्यांच्या फोडी या एकत्र करायच्यात, कालवायच्यात आणि बरणीमध्ये या कैऱ्या भरून ठेवायच्यात। आपलं लोणचं तयार झालं। आता दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी ही बरणी उघडाल तर त्या बरणीच्या वर तेल तरंगत आलेलं तुम्हाला दिसेल। हे मिठाचं आणि तेलाचं जे आपण मिश्रण घेतलेलं असतं, जो मसाला तयार केलेला असतो, तर त्याला तेल सुटलेलं असतं, तेल पाणी सुटलेलं असतं आणि आपली कैरी ही दुसऱ्या दिवशी सुद्धा खूप छान लागते खाण्यासाठी। आणि कोणाला असं लोणचं बनवायला आवडतं नक्की कमेंट करून सांगा। तुम्ही यावर्षी लोणचं तयार केलं की नाही ते सुद्धा सांगा। चला पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या आणि खात राहा।